आवाज येतो का? बसता खाली. आज 5व्या दिवशी रामराव चव्हाण यांचे उपोषण प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण वरच्या स्तरावर त्यांनी पाठवलेले आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्याबद्दल आपण काय म्हणतो? माझं मुख्यमंत्र्यांना असं सांगणं आहे की बंजारा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे. कारण की आम्ही विमुक्त भटकी जाती समाजामध्ये येतो आणि मला म्हणायचं की किती दिवस आम्ही शेतीच करणार, किती दिवस आम्ही लोकांची गुलामीच करणार, कधी दखल घेणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आमची ही दखल मान्य करावी आणि हैदराबाद गॅजेटानुसार एसटी आरक्षण आम्हाला हे भेटलंच पाहिजे. आणि माझी अशी विनंती आहे, हैदराबाद गॅजेट अनुसार ना बंजारा गोरगरिबांना तुम्ही एसटी आरक्षण दिलंच पाहिजे. आणि एसटी आरक्षण हे आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाहीये की बाबा हे आमचा हक्क आहे आणि हक्क आम्हाला भेटलंच पाहिजे. बंजारा समाजाला ऊसतोड पानतळ हे संपेल का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, संपणार ना. ज्यावेळेस आम्हाला एसटी आरक्षण भेटेल त्यावेळेस आमचे पण लेकरं शिक्षण करतील, आमच्या बी लेकरांना नोकऱ्या भेटतील, आमचे बी लेकरं ह्याच्यातून बाहेर पडतील. किती दिवस आम्ही गुलामी करायची, किती दिवस आम्ही ऊसतोडी करायची, किती दिवस आम्ही लोकांच्या शेतामध्ये राबायचं. आम्ही स्वतःच्या आमच्या पायावर थांबायचं ना. आमच्या लेकरांनी किती दिवस लोकांच्या असं तोंडाकडे बघत काम करत राहायचे. आमच्या लेकरं कोण मरायला लागले तर कधी भेटणार आहे आम्हाला आरक्षण? आम्हाला हे आरक्षण भेटलंच पाहिजे. बंजारा समाजाने किती दिवस लढा लढायचा. आणि ठीक आहे, हे लढाई तर संपणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही, तोपर्यंत हा लढा चालतच राहणार आहे. हे तर वादळ आता फक्त आपल्या देगलूर तालुक्यात